नमस्कार, मी मंदा शिंदे बोलते. आपलं मुळव्याधाच्या औषधाबद्दलची माहिती देते मी तुम्हाला. हे जे आपण औषध जे बनवतो, हे 5 प्रकारचे वनस्पतीचं औषध आहे. हे आपण घरी तयार करतो हे औषध. आयुर्वेदिक औषध बनवतो आपण. हे औषधापासून म्हणजे भरपूर लोकांना फरक पडेल, म्हणजे 100% रिझल्ट आहेच आहे. तर दुसरा कोणताही असा परिणाम होत नाही. हे औषध चांगलं आहे, ओरिजिनल औषध आहे आणि घरी बनवतो. हे आमच्या आजीपासून आम्ही शिकलेले औषध आहे. म्हणजे औषधाची 100% रिझल्ट आहेच आहे. हे 4 ते 5 वर्षापासून आम्ही औषध बनवतोय. महाराष्ट्रातून म्हणजे लांबून-लांबून खूप लोकं येतात. ह्यांना गुण पडला म्हणून हे लोकं आमच्या घरी येतात औषध घ्यायला आणि याचा 100% रिझल्ट आहे. कोणी-कोणी ऑपरेशनला गेलेले, पण ज्यांनी ऑपरेशन नाही केले ते सुद्धा आपल्याकडनं औषध घेऊन गेलेलं आहे. आपल्याकडे कोमाचं पण औषध आहे. म्हणजे कोंब जरी असला, तरी आपण एक बी देतो. त्याने त्या बीने फरक पडतो आणि फिशरचं जरी असेल, तरी जे आपण औषध देतो ना त्यांना 100% रिझल्ट आहे. माझ्याकडनं भरपूर लांब-लांबचे लोकं येतात. मी राहते सिन्नर, मुसळगाव, एम-आय-डी. माझं नाव कैलास सदाशिव श्री. मी धामोरीहून आलेलो आहे. ताईंकडे ते मूळव्याधाचं औषध मी घेतलं. मला 4-5 आहे. त्यांच्याकडलं औषध म्हणजे इतकं भारी आहे का कुठंच भेटणार नाही असं औषध आहे. 4-5 दिवसातच मला फरक पडलेला आहे. तर कोणाला लागलं तर ताईकडे येऊन ते आवश्यक घेऊन जाणे. दुसरीकडे काही फरक पडत नाही. मी घेतलेलं आहे दुसरीकडे बी, पण ताईकडे आल्यानंतर लगेच मला 5-6 दिवसातच फरक पडलेला आहे. नमस्कार. राहणार सोनांबे कोनांबे. तिथून मी आलेलो होतो ताईंकडे आयुर्वेदिक औषध घ्यायला मूळव्याधाचं. कारण की मला खूप त्रास होत होता त्याच्यामध्ये. मूळव्याध झालेलं होतं, मला खूप काही त्रास होत होता. ताईंनी मला त्याचे सोल्युशन दिलं, त्याबद्दल मी आभारी आहे. यानंतरून म्हणजे मला पुढं काही जर गरज पडली, आपण भाविक म्हणून नाही का सौभाग्याने त्यांच्यापाशी आलो मी एवढ्या लांबून दुरून. मला कधी कोणापासून मला असं म्हणजे दवाखाना वगैरे उपचार करून काहीच झालं नाही, पण मग आयुर्वेदिक पासून मला बहुतेक काहीतरी अनुभव घडलेला आहे. आज पहिल्यांदा मी अशी महिला बघितली का त्यांनी हे औषध सुरू केलेलं आहे. मूळव्याधासाठी 2 पुडी आणि ना त्याच्याबरोबर त्यांनी फक्त लिंबू पिळून आणि त्याच्यानंतर मग त्यांनी एक बी पण दिलेले. याचा फरक मला फक्त 21 दिवसामध्ये पडलेला आहे.